विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण सर्कलच्या बघितलेलं आहे टेंजंट थेरम. ठीक आहे. आणि टेंजंट थेरमचा आज आपल्याला बघायचं आहे कॉन्व्हर्स. टेंजंट थेरम काय आहे, काय बघितलं आपण टेंजंट थेरम, की सर्कल पासनं जी रेडियस, सर्कलची जी रेडियस असते ती रेडियस ही टेंजंटला परपेंडिक्युलर असते. हा टेंजंट थेरम आहे. आता आपल्याला त्याचं बघायचं आहे कॉन्व्हर्स ऑफ टेंजंट थेरम. आणि ह्या थेरमचं आपल्याला प्रूफ पण बघायचं आहे. बघा, पहिल्यांदा आपण डायग्राम घेऊन घेऊ, मग स्टेटमेंट वाचते मी. डायग्राम जास्त लक्षात येईल आपल्या. ठीक आहे. बघा काय आहे थेरम, काय आहे थेरमचं स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं आहे. काय आहे थेरम, अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस ऍट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज टेंजंट टू द सर्कल. इज टेंजंट टू द सर्कल. अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट इट्स पॉइंट. आता कुठे परपेंडिक्युलर आहे, इथे पॉइंट एन मध्ये. कुठे परपेंडिक्युलर आहे, पॉइंट एन मध्ये. कोण, लाईन एल. ही रेडियसला, एम एन ही काय झाली रेडियस, हिला पॉइंट एन मध्ये परपेंडिक्युलर असेल तर ती लाईन एल काय आहे, टेंजंट असते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय काय दिलेलं आधी गिव्हन लिहिते मी. गिव्हन मध्ये एम इज द सेंटर ऑफ अ सर्कल दिलेला आहे. सेगमेंट एम एन इज अ रेडियस हे पण दिलेलं आहे. लाईन एल परपेंडिक्युलर टू सेगमेंट एम एन हे पण दिलेलं आहे ऍट पॉइंट एन. ओके. मला काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह लाईन एल इज टेंजंट टू द सर्कल. ठीक आहे. हे मला प्रूव्ह करायचं आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी मला एक कन्स्ट्रक्शन करायची आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये मी काय करणार आहे, टेक एनी पॉइंट पी ऑन द लाईन एल. काय केलं मी, टेक एनी पॉइंट पी ऑन द लाईन एल अँड जॉईन एम पी. हे केलं मी, सुरुवातच केली मी इथे. टेक एनी पॉइंट पी ऑन द लाईन एल पी ऑन द लाईन. एक मिनिट, एक एनी पॉइंट पी अदर दॅन एन, एन पेक्षा वेगळा. हे महत्वाचं आहे. टेक एनी पॉइंट पी other than n on the line L. on the line L. आणि नंतर केलं draw segment PM किंवा MP. ओके. बघा, आता मला हे प्रूव्ह करायचं आहे. इन ट्रायंगल, आता मी ट्रायंगल घेते एम एन पी. मला माहित आहे अँगल एन किती आहे, 90 डिग्री, कारण परपेंडिक्युलर दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. मग अँगल एन हा 90 डिग्री आहे. जर अँगल एन 90 डिग्री आहे, देअरफॉर सेगमेंट एम पी किंवा पीएम इज हायपोथेनियस. होईल का, होईल ना. 90च्या अपोजिट साइड काय असते, हायपोथेनियस असते. मग ट्रायंगल मध्ये हायपोथेनियस ही सर्वात मोठी साइड असते. हायपोथेनियस ही राईट अँगल ट्रायंगल मध्ये सर्वात मोठी साइड कोणती असते, हायपोथेनियस. म्हणजेच काय इथे, सेगमेंट एमपी ग्रेटर दॅन सेगमेंट एम एन. होईल ना, होईल ना. ठीक आहे. पण मला एक सांगा, जर एमपी
हा MN पेक्षा मोठा आहे. ठीक आहे. MP का MN काय आहे? MN काय आहे? रेडियस. बरोबर आहे. मग जो पॉइंट रेडियस पेक्षा मोठा येत असेल, म्हणजे जो रेडियस सेगमेंट हा रेडियस पेक्षा मोठा येत असेल, तो पॉइंट सर्कल वर असतो का? तो सर्कलच्या एक्सटेरियर मध्ये असतो. हे पण आपण शिकलेलं आहे. बरोबर आहे. रेडियस इतकं असेल तर तो सर्कलवर असतो. रेडियस पेक्षा लेस दॅन असेल तो सर्कलच्या इंटेरियर मध्ये असतो. रेडियस पेक्षा ग्रेटर दॅन असेल तर तो सर्कलच्या एक्सटेरियर मध्ये असतो. म्हणजेच हा पॉइंट MP जर ग्रेटर दॅन MN असेल म्हणजे हा P पॉइंट सर्कलवर राहणार नाही. हा P पॉइंट सर्कलवर नसेल. ऍज सेगमेंट MN is radius, हे माहिती आहे आपल्याला. Therefore point P cannot be on the circle. समजलं नाही हे? कारण तो रेडियस पेक्षा मोठा आहे म्हणून तो सर्कलवर नाही. मग जर सर्कलवर नाही आहे म्हणजे सर्कलवर फक्त एकच पॉइंट आहे. कोणता? N. Therefore no other point except point N of line L is on the circle. Therefore line L intersects the circle at point N. Therefore line L is a tangent. एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते म्हणजेच ती काय आहे? टँजंट टू द सर्कल. झालं प्रूफ. ऑब्झर्व करा, पुस्तकात प्रूफ दिलेला आहे. 1-2 वेळा समजून घ्या, वाचा, लिहून पहा, कारण छोटं शॉर्ट एक्झाम्पल म्हणून हे येतं. सिंपल आहे. फक्त कोणता कन्सेप्ट वापरला याच्यात आपण की जर रेडियस पेक्षा मोठा जो सेगमेंट असतो तर तो सेगमेंट म्हणजे तो पॉइंट हा सर्कलच्या एक्सटेरियर मध्ये असतो, तो सर्कल मध्ये राहत नाही. हा भाग आपण इथे वापरलेला आहे. चला आता याच्यानंतर आपल्याला अजून एक नेक्स्ट सेगमेंट थेरम घ्यायचा आहे आणि हा थेरम तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस दिलेला आहे आणि हा थेरम वारंवार परीक्षेत विचारतात. खूप महत्वाचा थेरम आहे आणि एकदम सिंपल आहे. विचारतातच, याचं प्रूफ असतंच परीक्षेमध्ये. कोणता थेरम आहे? टँजिएंट सेगमेंट थेरम. थेरमचं नाव आहे टँजिएंट सेगमेंट थेरम. बघा डायग्राम दिलेली आहे. मी थेरमचं नाव लिहिते. टँजिएंट सेगमेंट थेरम. 3-4 स्टेप मधला प्रॉब्लेम आहे पण परीक्षेत वारंवार येतो. इम्पॉर्टंट प्रॉब्लेम थेरम आहे हा. अशी डायग्राम दिली आहे. तुम्हाला म्हटलंय ऑब्झर्व द ऍडजॉइनिंग फिगर अँड राईट गिव्हन अँड टू प्रूव्ह. बघा तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरून गिव्हन आणि टू प्रूव्ह लिहायचं आहे. डायग्राम ऑब्झर्व करून. बघा काय लिहू आपण गिव्हन मध्ये. आता काय दिलेलं आहे आपल्याला?
पहिले लिहायचं गिव्हन. Point A is the center of a circle and segment किंवा lines P point आहे ना, lines PD and lines QD are the tangents to the circle at points P and Q. हे तुमचं गिव्हन आहे. तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय, ह्या दोन टँजेंट्स ह्या कशा आहेत, ह्या दोन टँजेंट ह्या कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट. पहिले मी गिव्हन लिहिते. गिव्हन मध्ये पॉइंट ए इज द सेंटर ऑफ अ सर्कल. ठीक आहे. मग नंतर लिहिते लाईन. पहिली लाईन लिहिते मी PD अँड लाईन दुसरी QD आर द tangents of the circle at point. आता पहिली PD घेतला तर ऍट पॉइंट P अँड Q रिस्पेक्टिव्हली, दोन्ही एकत्र लिहिले म्हणून. हे झालं तुमचं गिव्हन. आता मला लिहायचंय टू प्रूव्ह. प्रूव्ह मध्ये काय आहे, हे जे लाईन सेगमेंट्स आहे हे मला काय दाखवायचे आहे, कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. म्हणजे मला काय दाखवायचंय, सेगमेंट PD कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट DQ. हे माझं टू प्रूव्ह आहे. आता मला प्रूफ हे ऍक्टिव्हिटी बेस करायचं आहे, म्हणजे फिल इन द ब्लँक्स भरायच्या आहे. बघा काय दिलं याच्यामध्ये, पहिल्यांदा इन ट्रायंगल P. आता ट्रायंगल साठी मला हे ट्रायंगल जोडून घ्यावं लागेल. हे परपेंडिक्युलर असतात, थेरमच आपण बघितला. इन ट्रायंगल PAD अँड ट्रायंगल QAD. ओके, पहिलं दिलेलं आहे सेगमेंट PA कॉन्ग्रुएंट टू. काय लिहावं लागेल, सेगमेंट PA कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QA. कारण रिझन काय दिलेलं आहे त्यांनी, रेडाय ऑफ सेम सर्कल. म्हणजे मला फिल इन द ब्लँक्स मध्ये भरायचं आहे सेगमेंट QA. नंतर दुसरं सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AD. इथे रिझन विचारलेलं आहे, का बरं, कॉमन सेगमेंट, कॉमन साइड. ठीक आहे. नंतर तिसरं, आता याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे ट्रायंगल अँगल APD इज इक्वल टू अँगल AQD इज इक्वल टू 90 डिग्री. हे त्यांनी दिलेलं आहे कशानुसार, टँजेंट थेरम नुसार. कशानुसार, तर तुम्हाला प्रश्न विचारलाय त्यांनी, देअरफॉर ट्रायंगल PAD कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल QAD. आणि इथे टेस्टचं नाव विचारलेलं आहे. आता मला एक सांगा, कॉन्ग्रुएन्सी साठी कमीत कमी 3 गोष्टी आवश्यकता असतात. इथे आपण 2च घेतल्या, तर 2 साठी कोणती टेस्ट असते, कोणती टेस्ट असते, हायपोथेनियस साइड टेस्ट. आहे का हायपोथेनियस, AD हायपोथेनियस झाला आणि एक साइड हायपोथेनियस आणि एक साइड. म्हणजे इथे कोणत्या टेस्टनी लागेल, बाय हायपोथेनियस साइड थेरम. आणि हा थेरम कुठे लागतो, ओनली इन राईट अँगल ट्रायंगल. म्हणून इथे त्यांनी एक स्टेप वाढवलेली आहे तुम्हाला समजण्यासाठी. 2 ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर सेगमेंट PA कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट, सॉरी PA नाही पाहिजे आपल्याला, तिथे माहितच आहे आपल्याला कॉन्ग्रुएंट आहे म्हणून. आपल्याला पाहिजे आहे therefore segment PD congruent to segment QD. कसं, corresponding side of congruent triangle CSCD. संपलं प्रूफ.
ऑब्झर्व करा प्रूफ फिल इन द ब्लँक्स मध्येच विचारतात, ऍक्टिव्हिटी बेसिस प्रूफ आहे याचं, तर त्याच्यामुळे एकदम सिंपल आहे. याच्यात गिव्हन आणि टू प्रूव्ह आपण जे डायग्राम काढतो त्याला पाहून लिहायचं. ओके, आता याच्यावर बेस सॉल्ड एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला करायचे आहेत आणि प्रॅक्टिस सेट 3.1 मी आपण सुरू करू आता. चला, आता मी चालू करते आहे प्रॅक्टिस सेट 3.1. पहिला प्रॉब्लेम काय आहे? पहिला प्रॉब्लेम डायग्राम दिलेली आहे. सर्कलचे काही प्रॉब्लेम्स ना फार सिंपल आहे, तर ते प्रॉब्लेम्स आपले गेले नाही पाहिजे. काही जे टफ आहे तो भाग तुमच्या याच्यातून खरं म्हणजे आता कोविडनुसार काढलेलाच आहे आणि जो भाग आहे तो अत्यंत सिंपल आहे. त्याच्यामुळे चॅप्टर चांगला प्रिपेअर करा. याच्यावरचे प्रॉब्लेम शुअर मिळतात तुम्हाला. पहिला प्रश्न विचार दिलेला आहे, त्यांनी डायग्राम दिलेली आहे. इन द फिगर द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर. रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी म्हणजेच एसी झालं 6 सेंटीमीटर गिव्हन आहे. लाईन ए बी इज अ टँजेंट ॲट ए. टँजेंट ॲट ए म्हणजे टँजेंट थेरम नुसार टँजेंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. कशानुसार? टँजेंट म्हणजे हा 90 डिग्री आहेच. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. पहिला प्रश्न, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? काय होईल? मेजर ऑफ अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. कशानुसार? बाय टँजेंट थेरम. काय टँजेंट थेरम? टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. झाला पहिला प्रश्न. नंतर दुसरं काय आहे? व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी? डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन AB. सीचं AB पर्यंतचं डिस्टन्स म्हणजेच काय झालं? रेडियस. सेगमेंट CA perpendicular to line AB. Therefore, CA is equal to 6 सेंटीमीटर. का बरं? हे काय आहे? रेडियस झालं. नंतर हा पहिला झाला. हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न विचारलेला आहे. डिस्टन्स AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. इथे दिलेला आहे 6 सेंटीमीटर. फाइंड डिस्टन्स BC. कसं फाइंड करा डिस्टन्स BC? बघा, पहिले ट्रायंगल कन्सिडर. इन ट्रायंगल CAB अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री बाय युझिंग पायथागोरस थेरम. हे डिस्टन्स दिलाय 6 सेंटीमीटर. हे पण 6 आहे. BC विचारलाय. काय होईल? पायथागोरस नाही, BC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर. BC स्क्वेअर 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. BC स्क्वेअर इज इक्वल टू 36 प्लस 36. BC स्क्वेअर इज इक्वल टू 6 6 12. चला 72. BC इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्हणजे 36 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 6 रूट 2 BC. Therefore, distance BC is equal to 6 root 2 सेंटीमीटर. चला, नंतर what is the measure of angle ABC and Y?
एबीसीचं मेजर तुम्हाला विचारलेलं आहे आणि कसं बघा या बीचं मेजर विचारलेलं आहे. आता बघा घेऊ आपण इन ट्रायंगल CAB AC इज इक्वल टू AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. हे काय आहे गिव्हन. देअरफॉर ट्रायंगल CAB इज अ आयसोसिलियस ट्रायंगल होईल. देअरफॉर by using isosceles triangle theorem. काय आहे ट्रायंगल आयसोसिलियस ट्रायंगलचा थेरम. if the two sides are congruent then angles opposite to congruent sides are congruent. म्हणजे कोणते होईल. therefore angle ACB is equal to angle ABC. ACB equal to angle ABC आणि is equal to घेऊ आपण सपोज x डिग्री. मग घ्यायचं इन ट्रायंगल CAB angle ACB angle ABC plus angle CAB is equal to 180 degree by angle sum प्रॉपर्टी. ACB x घेतला हा पण x घेतला हा आहे 90 180. 2x is equal to 180 minus 90. 2x is equal to 90. Therefore 2x divided by 2 90 by 2 x is equal to 45 degree. x म्हणजेच अँगल ABC is equal to 45 degree. चला y म्हणजे आता आन्सर काढलंच आपण तर y चं वेगळं उत्तर द्यायची गरज नाही. संपला पहिला क्वेश्चन. ठीक आहे. चला दुसरं सोडून घे. दुसरं पण असंच आहे. दुसऱ्यामध्ये पण प्रश्नच विचारलेली आहे. बघा डायग्राम दिलेली आहे दुसरी. सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. पहिले मी डायग्राम काढून घेते. ठीक आहे. इन फिगर O is the center of the circle from point R. हा आहे पॉइंट R. From point R, segment RM and segment RN are the tangent segments touching the circle at point M and N. If OR is equal to 10 centimeter, OR is equal to 10 centimeter and radius of a circle is 5 centimeter. Then पहिला प्रश्न आहे. What is the length of each tangent segment? Each tangent segment ची लेंथ. पहिल्यांदा आपण करू ड्रॉ OM and ON आणि बाय टँजेंट थेरम हे झाले 90 डिग्री. पहिले करू आपण ड्रॉ आणि इथे लिहू सेगमेंट OM परपेंडिकुलर टू सेगमेंट MR and segment ON perpendicular to segment NR. कशानुसार? टँजियंट थेरम.
ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे MR ची व्हॅल्यू. मग घ्यायचा in triangle OMR, angle M is equal to 90 degree. Therefore, by using Pythagoras theorem, काय OR square is equal to OM square plus MR square. OR दिलेला आहे 10. 10 स्क्वेअर इज इक्वल टू OM म्हणजे रेडियस आहे 5 स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. 100 minus 25 MR स्क्वेअर. MR square is equal to 75. MR is equal to root of 75. 25 त्रिक 75 म्हणजे 5 root 3. MR is equal to. Therefore, MR is equal to NR is also equal to सेम मेजरमेंट आहे. का बरं सेम मेजरमेंट आहे? ON रेडियस म्हणजे 5 आणि ही आहे 10 म्हणजेच येणार काय होईल 5 root 3. आणि आपण प्रूव्ह केलेलं आहे ते कॉन्ग्रुएंट असतात म्हणून. ठीक आहे. दुसरं आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. MRO हा अँगल आपल्याला काढायचा आहे. आर अँगल कसं काढायचं? बघा इन ट्रायंगल सेकंड साठी इन ट्रायंगल RMO याच्यामध्ये अँगल M हा 90 डिग्री आहे. अँगल M हा 90 डिग्री आहे. ठीक आहे. कशानुसार? मी आधीच लिहिलेला आहे टेंजियंट थेरम. कशानुसार? टेंजियंट थेरम नुसार. ठीक आहे. मग आता बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे OM इज इक्वल टू 5, OR इज इक्वल टू 10. हे सगळं दिलेलं आहे गिव्हन आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं OM इज इक्वल टू हाफ OR आहे का? OM इज इक्वल टू हाफ OR. कधीच असतं हे? कधी असतं हाफ? जेव्हा साइड अपोजिट टू 30 डिग्री असते. म्हणजेच OM जर याच्यापेक्षा हाफ आहे म्हणजे कोणता अँगल 30 आहे? आर अँगल. देअरफॉर अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. कशानुसार? हा कॉन्व्हर्स थेरम आहे. कॉन्व्हर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम. ठीक आहे. आणि याच्यानुसार सिमिलरली सेम हाच कन्सेप्ट लावून अँगल NRO सुद्धा झाला 30 डिग्रीचा. हा सुद्धा 30. हा कारण सेम कन्सेप्ट येणार आहे. हा 90 आहे. ओके. हा 90 आहे. ही ON 5 आहे आणि ही 10 दिलेली आहे. साइड अपोजिट टू 30 डिग्री म्हणून तो सुद्धा 30 डिग्रीचा होईल. ठीक आहे. आता काय विचारलंय तिसरं? व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN म्हणजे पूर्ण मोठा अँगल विचारलेला आहे. अँगल MRN इज इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO. हा झाला 30 प्लस 30 म्हणजे हा झाला 60 डिग्री. अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री. झाले तिन्ही प्रश्न. ठीक आहे.
आता याच्यातले राहिलेले 2 प्रॉब्लेम्स आणि पुढचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. झालेला प्रत्येक भाग तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम्स 2 टाइम्स आणि थेरम सुद्धा रिपीट करा.